नमस्कार कोकणकर. आज आपण आलो आहे अस्मिताकडे. आज अस्मिताकडे आम्ही ठरवलं की पोपटीचा प्लॅन केला आम्ही सर्वांनी. पण अस्मिताचं घर कसं आहे, एकदम गावच्यासारखं आहे. गावी कसं आपलं सेपरेट अंगण वगैरे, मागची बाजू झाडं, अशी सगळं मुंबईच्या ठिकाणी असं कोणाकडे बघायला भेटत नाही. पण तुम्हाला मी दाखवतो बघा. हे अस्मिताचं घर आहे. घर आता आपण पोपटी कशी करायची ते बघू. पोपटीची तयारी चालू आहे. चिकन ते मसाला झालाय सर्व रेडी. ही माझी आई, ही रक्षा, हे घर तिचं आणि आमचे भाई. इथे चिकन कटिंग करून झालेलं आहे. हे काय आहे रक्षा? पालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा गावच्या आहेत. हा, हा मसाला तयार झालेला आहे. आणि हे मके आहे जे आम्ही व्हेज पोपटीसाठी वापरणार आहोत. पनीर आलं की मग पनीरला पण थोडं मॅरिनेट, हे मक्याला मॅरिनेट बस. माझ्या मदतीला आमच्या आई आणि डुकूची खूप मस्ती चालली आहे. तू काय करते बाय? ही अस्मिता केळीची पानं सजवते. काय धुवून घेते तिला? हा. पोपटीची तयारी झाली आहे. ही व्हेज पोपटी, ही नॉन व्हेज पोपटी. पोपटी झालेली आहे आपली. आता पोपटी लावायला घेऊया. हा भांबरुटीचा पाला, अंडी लावून घेतलीत आपण. आधी खालती भांबरुटीचा पाला आपण सेट करून घेऊया. नंतर आपण वरती अंडी लावून वरती हे वाल वगैरे सर्व पावटे वगैरे टाकून घेऊया. चिकन सर्व टाकायचं. काय ती नाही धुतलेली वेगळी आहेत ना, तीच आहे. कौलं कौलं दोन्ही धुतली आहेत. हा, चिकन पूर्ण टाकायचं रक्षा. डुगू कुठे फिरायला गेलेला? कुठे गेलेला फिरायला तू डुगू? बघू बघू. तू तर पोपटी एक्सपर्ट आहेस ना. ठीक आहे. चिकन कोण खाणारे बरेच जण आहेत. कॉईल फाईल आहे.
म्हणजे आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला आग पेटवायची. झाली आपली तयारी. इथे बघा, इथे दाखवा. हे कौल फ्राय आम्ही करणार आहोत, त्यावरती चिकन फ्राय करणार आहोत. याची पण तयारी पूर्ण झालेली आहे आमची. चला, हा आम्ही इथे बाहेर खड्डा खणून तयारी करून घेतली आहे. डायरेक्ट पोपटी आणून ठेवणार आणि मस्तपैकी त्याच्यावरती सर्व लाकडे बिकडे टाकून भाजून घेऊ. रक्षाची मम्मी पण आलेली आहे तिथे, त्यांच्याहून जास्त एक्सपर्ट. आता ते सांगतायत रक्षाने सुका सुका टाकला. चिकन ना, हा चांगलं तेल लावून टाकायचं. सुका सुका नाही टाकायचं. यावेळेला जरा नवीन मसाला तयार. नलिनी टाकू. नलिनी काकूंचा आपण आणलेलं ते चिकन मसाला आणला होता त्यांच्याकडून. हा रक्षा, हे डुगू, हे काय बनवतोय आपण? हे काय बनवतोय? काय आहे? हा तू नाही, काय हे? काय काय बनवतोय आपण? काय बनवतोय? हा? पोपटी. काय बनवतोय? पोपटी. पॅकिंग करून झाली काय? आता आपण वरती केळीचं पान लावून पॅकिंग करून घेऊया. आता आपण पोपटी लावून घेऊया. पोपटीची फुल तयारी चालू झाली आहे. तयारी झालेली आहे. आता आपण पोपटी लावून घेऊया मस्त मस्त. हा चालेल. पत्थर पाहिजे, पत्थर. अजून एक द्या, एक छोटा द्या. हा हा, डुगूला आणलीस काय? आणि छोटा इथेच लावूया. दुसरी खड्डी केली. हे आता व्हेज पोपटी आणत होतो. एकत्रच लावताय की वेगवेगळे लावले? वेगवेगळी लावली ना गेल्या वेळी. हा, आधी पेटून नाही, वेगवेगळी. मग इथे खड्डा करायला लागेल ना त्याचा. जवळच ठेवूया. मग एकत्र करताय? हो, म्हणजे एकत्रच आग होईल ना जराशी लांब लांब. अरे पण ते एका माणसाची व्हेज पोपटी फक्त ते कापायचा वेळ व्हेजच लागतो ना खातात. शिजायला. वेळ लागतो ना शिजायला. वेज पटकन शिजतो. मग इकडे सेपरेट लावायची. नको नको, बाजूलाच लावा दादा, एकत्रच पेटू दे. एकत्रच भेटू. हा, आपल्याला वाटलं तर मग आपण काढून नाही तर माझं म्हणणं आहे ही आधी होऊ दे, ही लवकर शिजणार. ही हा, व्हेजची, व्हेज. हो, ऐका वहिनी, हा वेगळाच लावा. हो, गेल्या वेळी काय झालेलं माहिती आहे ना, जास्त शिजलं मध्ये. स्टॉप करू. हा,
आपली पोपटी चालू झाली आहे. डिंगडगिर 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 डिंगडगिर. अजून एक इकडनं ठेव. आलं? ए, कोण आहे रे तो? कोण आहे तो? बॉल बॉल मार्गा. नक्की नाही झाला. हे नाही पेटणार एवढं, नाही पेटणार एवढं, नाही. वहिनी तोडा दे. राहू दे, राहू दे. गरम झालं. मामा आता ते कमी आहे तर त्यातले कुठे तोडणार परत ते. एवढी सर्व मंडळी पोपटी लावायला आलीत. नॉनव्हेज वरती व्हेज लावली तर नाही चालणार. हा, नाही चालेल, आपण वेगळी लावूया. लावूया का? जास्त लागतं नाही, नको. नाही, ती छोट आहे ते त्याला जास्त लागणार नाही. ठीक आहे, चला. काय आपलं 3रं वर्ष ना पोपटीचं. 3 वर्ष सलग आम्ही पोपटी करतोय. हा, आपण नाही फर्स्ट टाइम केली होती, नंतर हा 3रं वर्ष आहे आपलं. हा की आपल्याला पोपटीची आठवण येतेच ना. हा, वर जाते नाही वाटत. फक्त ह्या वर्षी आदर्श नाहीये. हा. मिस यू. अरे बाबू आडवी ठेवायला पाहिजे. छोटे करायला पाहिजे. तिथे भाची आहे माझी, तिला पण यायचं, पण ती आतमध्येच आहे. आमचं सगळ्यात लहान हा, अम्माई आहे ना. हे छोटे बंधू सगळे लाल लाल दिसत आहेत. हा, ते आगीमुळे. मोबाईल घेऊन जरा लांब बाय, तू व्हेज खाणार ना, तू नॉनव्हेज जवळ का आलीस? काय जगा टाका. हा, ह्या साईडचा बांबू थोडा इकडेच पाहिजे हवाला. पोपटीला थोडं शिजायला वेळ जातो, कारण की मटक्याच्या आतमध्ये सगळा भाग शिजायला पाहिजे ना. शेंगा आहेत, चिकन आहे. हो, तुम्ही ती काठी उडवताय पण ती अशी वर उडेल. ओय बाय. आता ही वेज पोपटी ठेवत आहोत. भाऊजींना घाम आलेला आहे. या आमच्या आई. येस, सगळेच खूप हौशी आहेत. अशी मजा आम्ही दरवर्षी करतो.
आणि ही आमची चिल्लर पार्टी. वीरा आणि डुगू. डुगू हाय कर. हाय हाय. हा हा वीरा पण हाय करते. व्हेरी गुड वीरा. आणि आजूबाजूचा स्वच्छ असा परिसर. म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला वाटणारच नाही की एवढं सुंदर घर, एवढी स्पेशियस जागा, एवढी झाडं. आणि त्यानंतर पण हा बाहेरचा परिसर आहे. बहिणाबाई लवकरच मे महिन्यात तिचं सरप्राईज मिळणार आहे सगळ्यांना. तर आम्ही सगळं त्याच्याच तयारीत आहोत. सावकाश. मम्मीची देसी पद्धत. या साईडला काहीच लाकडं नाही, तिकडे मम्मीच्या इकडे. पोपटीला कमीत कमी 20 मिनिटं शिजवावी लागते नॉनव्हेजच्या पोपटीला. व्हेजची पोपटी लगेच होते. आता व्हेजमध्ये आम्ही पनीर, रताळ, मका आणि पावटा आणि तुरीच्या शेंगा एवढं सगळं टाकतो. हे भाई आहेत, हे व्हेजिटेरियन आहेत. पोपट्या करायच्या काय सुटत नाही. गावी असले गावी पोपटी, मुंबईला असलं की मुंबईला पोपटी. डुगू नाच नाच, डुगू नाच नाच नाच. मज्जा. डुगू नाच, डुगू नाच. आलेली आहे. आता भाऊजी काढतील. चटका लागतोय. हवं त्याला तिकडे काय ते धुराने त्रास होईल. ओपन झाली ती. असं असं पकडा ना भाऊजी. हा असं. हा आली का जळली काय माहिती. बाय बाय. कट करा तिकडून. नको ठेवायला, पेटेल ते. पेपर आहे ना. नाही पेपर इथे आणूया. ते आपली पलटी करायची बाकी आहे. आणि इकडे कौलावरती कलेजी फ्राय चालू आहे. कौल फ्राय. कलेजी, पेटा. काय काय मिक्स केलंस तू? कलेजी, पेटा आणि सगळे पीसेस. हा.
मीठ वरच राहील. पहिलाच एक अंडा आलेला आहे. आहाहाहाहाहा. हे टाकायला लागेल, म्युझिक टाकायला. हा. चिकन जाईल. अशा प्रकारे आपल्या पोपटीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. सर्व संपन्न झालं. हे बघा, काही उरलं नाही. सर्व संपवलं. चला आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.